पडद्यावरती काय चाललंय ते तर आम्ही बघतोय, पण पडद्यामागे काही वेगळं चाललंय का असा प्रश्न यातून पडतो. कारण अब्दुल सत्तारांनी तर खुले खुले आपला राग, आपली अस्वस्थता व्यक्त केली. अजून काही लोक आहेत का असे ज्यांना अशी अस्वस्थता वाटते, असा प्रश्न त्यामुळे अर्थातच निर्माण झालाय. मनीषाताई. बघा, अब्दुल सत्तार जे बोलले ते त्यांचं मत आहे. विधान परिषदेची ही जागा, जालना संभाजीनगर, ही शिवसेनेची पारंपरिक जागा राहिलेली आहे. पूर्वी तिकडे अंबादास दानवे निवडून आले होते आणि आता त्याच्यावर भारतीय जनता पार्टीने क्लेम केला. ज्या जागांवर आमचे सिटिंग लोक होते विद्यमान, त्यांना जागा देण्यात आलेल्या आहेत. अर्थात संभाजीनगरमध्ये वेगळा विषय झाला आणि ती जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला गेली. निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून अब्दुल सत्तार यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांना त्यांच्या मुलाला उभं करण्याची इच्छा होती, काही लपून राहिलेलं नाहीये. आणि म्हणून त्यांना कदाचित एक आपली संधी हुकली आपल्या मुलासाठी, त्यामधून ते बोलले. पण हे पक्षाचं मत नाहीये, हे त्यांनी एक त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मनीषाताई, शिवसेनेची मुस्कटदाबी भाजप करताय किंवा मुंडकट छाटताय शिवसेनेची मुस्कटदाबी करणं हा विषयच येत नाही. जागा वाटपांमध्ये अशा प्रकारची रस्सीखेच ही होत असते. मग ती कोणतीही निवडणूक असो, मग ती लोकसभेची असो, विधानसभेची असो, वॉर्डाची देखील, एखाद्या ग्रामपंचायतीत पण निवडणुका होतात, कुठल्याही स्तराची निवडणूक हो, तर रस्सीखेच चालू असते. आणि जेव्हा महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये लढत असतात, मग आता इंडिया आघाडी सुद्धा, एक मिनिट, तिथे सुद्धा त्यांची रस्सीखेच नाही झाली का? तिकडे सुद्धा असे काही वक्तव्य होत नाहीत का? असे होत असतात वक्तव्य. मग ही क्षणिक रस्सीखेच आहे आणि ते स्थानिक सगळ्या राजकारणाचा भाग आहे असं तुम्ही म्हणताय. पण मला एक सांगा, त्यावरती संजय राऊतांनी ऑफर नक्की कशासाठी दिली असं तुम्हाला वाटतंय? नाही, संजय राऊत काय बोलतात त्याला आम्ही कोणीही सिरियसली घेत नाही. त्याला काही लोक सिरियसली घेतात, आम्ही घेत नाही. कारण ते काय बोलतात, त्यांचा इकडे एकीकडे त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांना विचारलंय का की मी असं बोलू का? अनेकदा त्यांनी पक्षाला अडचणीत आणलेलं आहे. आणि इथे उद्धव ठाकरेंनी तर तेव्हा सगळ्यांनाच गेट आउट केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करून हे वक्तव्य केलं का असं विचारायला पाहिजे. बरं, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तसं न केल्याची शक्यता आहे? निश्चितच, कारण आम्ही तर त्यांच्या कुठल्याच वक्तव्याला सिरियसली घेत नाही. बरं, ठीक आहे. नवनाथजी, तुमच्याकडे येते, अशी संधी का वारंवार महायुती देत असते विरोधकांना आणि त्याचबरोबर मित्रपक्षांना सुद्धा तुम्ही सतत असुरक्षित ठेवताय, असं निरीक्षण, ऑब्झर्वेशन, अशी टीका तुमच्यावरती का केली जाते, असं चित्र सुद्धा नेहमीच का पाहायला मिळतंय? पूर्वी जी मुळामध्ये संजय राऊतांचं हे वक्तव्य म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना ऐसे मनमोजी को मुश्किल है समजाना, या जुन्या गाण्याप्रमाणे संजय राऊत रोज काहीतरी वायफळ बडबड करत असतात. त्यांच्या या वक्तव्याला सिरियस घेऊ नका. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकसंघ आहेत. या निवडणुका विधान परिषदेच्या झाल्या, या तिन्ही पक्षामध्ये जागा वाटप अतिशय व्यवस्थित झालं. तिन्ही पक्षाने अर्ज दाखल केले, एकमेकांच्या हातात हात घेऊन आम्ही लढतोय. उलट उबाटा गटाची अवस्था काय झाली ती बघा. येणाऱ्या काही काळामध्ये उबाटा गट हा काँग्रेसमध्ये विसर्जित केला जाणार आहे. त्यांना त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली की उबाटा गट येत्या काही काळामध्ये काँग्रेसमध्ये विसर्जित करावा. त्याच्या पलीकडे संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्व देण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी सातत्यानं, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांना सोबत घेऊन चालते. बरं नवनाथजी, तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालता.